कधी असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच नसतं? तुमचं शांत राहणं दूर कमजोरी समजतात. तुमचं चांगुलपण लोक स्वार्थासाठी वापरतात आणि तुम्ही काहीच बोलला नाही ना तर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. आजच्या जगात चांगला माणूस असणं चुकीचं नाही, पण स्वतःची लायकी ओळखून न वागणं ही सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण सत्य हे आहे की लोक तुम्हाला तुमच्या शब्दांवर नाही तर तुम्ही स्वतःला जितकी किंमत देता त्यावरून वागणूक देतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणत असाल, सतत उपलब्ध असाल आणि स्वतःच्या आत्मसन्मानाला मागे ठेवत असाल तर लोक तुम्हाला हलकं घेणारच. पण आज तुम्ही शिकणार आहात लोकांना त्यांच्या लायकीत ठेवण्याच्या 10 खतरनाक चाल, ज्या तुम्हाला वाईट बनवत नाहीत पण मजबूत बनवतात. हा व्हिडिओ कोणावर सूड घेण्यासाठी नाही तर स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण कदाचित यातील एक तरी चाल तुमचं आयुष्य बदलू शकते. चाल क्रमांक 1, लगेच उत्तर देणं बंद करा. आजकाल सगळ्यांना सवय झाली आहे की तुम्ही लगेच फोन उचलाल, लगेच मेसेजेसला रिप्लाय द्याल आणि प्रत्येक वेळी उपलब्ध असाल. पण लक्षात ठेवा, जो माणूस कायम उपलब्ध असतो त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. लगेच उत्तर देणं म्हणजे आदर नाही, ते अनेक वेळा गरज नसलेली हजेरी ठरते. तुमचं स्वतःचं आयुष्य आहे, तुमची स्वतःची कामं आहेत, तुमचा वेळ सुद्धा मौल्यवान आहे हे लोकांना जाणवू द्या. कधी कधी मेसेज पाहूनही ताबडतोब उत्तर देऊ नका. थोडा वेळ घ्या, स्वतःच्या प्राधान्यांना महत्त्व द्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्धट व्हायचं, पण इतकंच लक्षात ठेवा, तुमचा वेळ मोफत नाही. जेव्हा लोकांना तुमचा वेळ सहज मिळत नाही तेव्हाच त्यांना तुमची खरी किंमत समजायला लागते. चाल क्रमांक 2, नाही म्हणायला शिका. आपण अनेकदा लोकांना दुखावू नये म्हणून स्वतःला त्रास देतो. कोणी मदत मागितली, कोणी वेळ मागितला, कोणी अपेक्षा ठेवली आणि आपण सगळ्यांना हो म्हणतो. पण हळूहळू असं होतं की लोकांना तुमची सवय लागते आणि तुमची किंमत कमी व्हायला लागते. सतत हो म्हणणारा माणूस लोकांच्या नजरेत कमजोर ठरतो. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही, ते स्वतःचा आत्मसन्मान जपणं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल, ऊर्जा नसेल, मन नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणा. लक्षात ठेवा, जे लोक तुमचा आदर करतात ते तुमच्या नाहीचाही आदर करतात आणि जे लोक नाही ऐकून दूर जातात ते कधीही तुमचे नव्हते. चाल क्रमांक 3, सगळं सांगणं बंद करा. आपण अनेकदा आपल्या आयुष्यातलं सगळं काही लोकांना सांगून टाकतो. आपले प्लॅन, आपले स्वप्न, आपली अडचण आणि कधी कधी आपली कमजोरी. पण लक्षात ठेवा, प्रत्येकजण ऐकतो पण प्रत्येकजण तुमच्यासाठी ऐकत नाही. काही लोक माहिती गोळा करतात आणि योग्य वेळ आल्यावर तीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणूनच तुमची पुढची चाल लोकांना सांगू नका. तुमचं यश आधी जाहीर करू नका आणि तुमच्या संघर्षाची जाहिरात करू नका. शांत राहा, काम करत राहा आणि परिणाम बोलू द्या. लक्षात ठेवा, कमी लोकांना माहिती, जास्त लोकांचा आदर. चाल क्रमांक 4, शांत राहून निरीक्षण करा. आजच्या जगात जो जास्त बोलतो तो स्वतःला उघडा करतो, पण जो शांत राहतो तो सगळ्यांना वाचतो. शांत माणूस कमकुवत नसतो, तो हुशार असतो. तो लोकांचे शब्द ऐकतो, त्यांची दोहेबोली पाहतो आणि त्यांच्या कृतीमधला खरा स्वभाव ओळखतो. कधी कधी लोक स्वतःच आपल्या तोंडातून खरं सांगून टाकतात. फक्त तुम्ही शांत राहिलात तर. तुम्ही प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, प्रत्येक गोष्टीवर मत मांडण्याची गरज नाही. शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळीच पाऊल टाका. लक्षात ठेवा, शांत माणूस कधीही हलका नसतो, तो धोकादायक असतो. चाल क्रमांक 5, अपमानावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, टोमणे मारतात किंवा छोट्या शब्दात अपमान करतात, फक्त एकच कारणासाठी, तुमची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी. जर तुम्ही लगेच भडकला तर त्यांचा उद्देश पूर्ण होतो. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, डोळ्यात आत्मविश्वास ठेवता आणि काहीच प्रतिक्रिया देत नाही तेव्हा समोरचा गोंधळतो, कारण त्याला अपेक्षित असलेली तुमची कमजोरी त्याला दिसतच नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक अपमानाला उत्तर द्यायचं नसतं. काही अपमान दुर्लक्षित केल्यावरच मरतात. योग्य वेळी योग्य शब्दात दिलेला शांत प्रतिसाद हा सगळ्यात घातक असतो. चाल क्रमांक 6, गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा कमी करा.
चांगुलपणा हा गुण आहे, पण अति चांगुलपणा हळूहळू तुमची कमजोरी बनतो. जेव्हा तुम्ही प्रत्येकाची काळजी घेता, प्रत्येकाला समजून घेता, तेव्हा काही लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. सगळ्यांसाठी चांगलं असणं हे शक्यही नाही आणि गरजेचंही नाही. ज्यांना तुमच्या चांगुलपणाची किंमत आहे त्यांच्यासाठी ते ठेवा आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी मर्यादा ठेवा. लक्षात ठेवा, आदर मागून मिळत नाही, तो वागण्यातून मिळतो. जिथे तुमचं चांगुलपण तुमच्यावरच भारी पडतं, तिथे थोडं कठोर होणं हीच खरी शहाणपणाची चाल आहे. चाल क्रमांक 7, स्वतःचं महत्त्व शब्दात नाही, कृतीत दाखवा. लोक तुमच्या बोलण्यावर नाही, तुमच्या आश्वासनांवर नाही, तर तुमच्या कृतींवर विश्वास ठेवतात. फक्त मोठ्या गोष्टी बोलून कोणीही मोठा ठरत नाही. मोठं बनायला दररोज स्वतःवर काम करावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कौशल्यांवर लक्ष देता, स्वतःची शिस्त तयार करता आणि स्वतःची किंमत वाढवता, तेव्हा लोक आपोआप तुमचा आदर करतात. तुम्ही स्वतःला जास्त गंभीरपणे घेता, जगही तुम्हाला तितकंच गंभीरपणे घेतं. लक्षात ठेवा, खरी ओळख ओळखपत्रावर नसते, ती तुमच्या जीवनशैलीत दिसते. शब्द कमी ठेवा, काम जास्त दाखवा, हीच खरी खतरनाक चाल आहे. चाल क्रमांक 8, प्रत्येक वाद जिंकायचा नसतो. प्रत्येक वाद जिंकणं ही ताकद नाही, ती अनेकदा अहंकाराची खूण असते. काही लोक वाद घालतात कारण त्यांना सत्य नको असतं, त्यांना फक्त गोंधळ हवा असतो. अशा लोकांसमोर तर्क लावण्यात तुमची ऊर्जा वाया जाते. कधी कधी शांत राहणं, विषय बदलणं किंवा दूर होणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. लक्षात ठेवा, मूर्खाशी वाद घातला तर बाहेरून पाहणाऱ्याला दोघेही सारखेच वाटतात. तुमची शांतता जपा, तुमची ऊर्जा वाचवा, कारण योग्य लढाईसाठी तीच खरी ताकद असते. चाल क्रमांक 9, गरज पडल्यावर अंतर ठेवा. सतत उपलब्ध असलेली व्यक्ती किंमत गमावते. लोक ज्या व्यक्तीस नेहमी सहज मिळतं त्याला फारसा आदर वाटत नाही. म्हणूनच कधी कधी थोडं अंतर ठेवा, स्वतःवर लक्ष द्या आणि तुमची ऊर्जा जपून ठेवा. हे अंतर फक्त शत्रू किंवा तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांपासून नाही, तर जे लोक तुमच्या मूल्याला ओळखत नाहीत त्यांच्यापासून आहे. लक्षात ठेवा, लोकांना तुमची खरी किंमत तेव्हा जाणवते जेव्हा तुम्ही सहजपणे नाही आहात, तुम्ही थोडे गुप्त राहता. चाल क्रमांक 10, स्वतःचा आत्मसन्मान सर्वात वर ठेवा. कोणतीही नाती, कोणताही फायदा किंवा कोणताही दबाव कधीही तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा नाही. तुमच्या मर्यादांचा आदर करणारी माणसंच तुमच्या जवळ राहतात. ज्यांना तुमचा अपमान स्वीकारावा लागतो ते कधीच तुमच्यासाठी खरे नव्हते. कधी अपमान होतो, कधी वापर होतो, पण तुमचा आत्मसन्मान राखला तरच तुमचं वास्तविक सामर्थ्य दिसतं. यश, पैसा, नाती हे सगळं महत्त्वाचं आहे, पण आत्मसन्मानाशिवाय त्यांचा अर्थ नाही. शेवटी लोकांना त्यांच्या लायकीत ठेवायचं असेल तर स्वतःला कमी न करता स्वतःचा आदर जपून चालणं ही सर्वात खतरनाक आणि प्रभावी चाल आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवण्याच्या 10 खतरनाक चाल, ज्या तुम्हाला वाईट बनवत नाहीत पण मजबूत बनवतात. लक्षात ठेवा, जग तुमच्या चांगुलपणाची परीक्षा घेत असतं, पण तुमचा आत्मसन्मान, तुमची मर्यादा आणि तुमची शांतता हीच खरी ताकद आहे. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओत काही शिकलं असेल तर फक्त पाहून टाळू नका, तुमच्या आयुष्यात वापरा. आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा कोणती चाल तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित झाली. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जीवनशैलीला जास्त महत्त्व द्यायला शिकताय तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कंटेंटसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा. याद राखा, लोक तुमच्या लायकीत असतील पण तुमचा आत्मसन्मान तुमच्यापेक्षा वर असावा.